नमस्कार. स्वामी अपूर्वानंद लिखित आणि प्राध्यापक प्र ग सहस्रबुद्धे यांनी अनुवादित केलेलं श्री शारदा देवी यांचं चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 14व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. ताजपूरच्या जमीनदार घराण्यातील मन्मथनाथ चट्टोपाध्याय यांच्याशी राधूचा विवाह झाला होता. विवाह ठरल्यावर एक दिवस ज्योतिषाला त्यांची पत्रिका दाखवण्यात आली. त्यावेळी राधूच्या कपाळी वैधव्य योग असल्याचं आढळलं. तरी देखील विधिलिखित कोणाला टळलं आहे अशा विचाराने माताजींनी मन्मथनाथाबरोबर राधूचा विवाह केला. विवाह झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी मन्मथनाथाने आपल्याला दीक्षा देण्याविषयी माताजींजवळ हट्ट धरला. त्या नातेवाईकांना दीक्षा देत नसत, पण मन्मथनाथांना त्यांनी दीक्षा दिली. राधूच्या जीवनातील वैधव्य योग दीक्षेच्या प्रभावाने नाहीसा होण्याची शक्यता आहे, म्हणून मी त्याला दीक्षा दिली असं त्यांनी त्याचं कारण सांगितलं. श्री रामकृष्णांच्या नामस्मरणाने विधिलिखित देखील टळतं, आहेतच ते कपालमोचन. माताजींनी दीक्षा दिल्यामुळे राधूचा वैधव्य योग खंडित झाला. मन्मथचे काका भोलानाथ चट्टोपाध्याय माताजींना विहीणबाई न म्हणता आई म्हणून हाक मारत असत. एकदा माताजी भोलानाथांना पत्र लिहवीत होत्या. त्या म्हणाल्या, लिही बेटा. ते ऐकून राधूची आई सुरवाला देवी म्हणाली, हे काय, ते तुमचे व्याही आहेत. माताजींनी शांतपणे उत्तर दिलं, म्हणून काय झालं, मला आई म्हणण्यातच त्याला प्रसन्नता वाटते, तेव्हा मी देखील त्यांच्यासाठी आईच आहे. आहेतच त्या जगज्जननी. चराचर विश्वब्रह्मांडातील समस्त प्राणी म्हणजे त्यांचीच बाळं होत. एका भक्ताने माताजींना विचारलं, आई तुम्ही ठाकुरांकडे कोणत्या दृष्टीने पाहता? माताजी क्षण दोन क्षण शांत राहिल्या. नंतर गंभीर स्वरात त्या म्हणाल्या, स्वतःच्या मुलाप्रमाणे. आहा, ही खरी मातृभावनेची परिपूर्ती. वेदांत सांगतो, सर्व भूतांच्या ठाई चैतन्य घन एकरस ब्रह्म विद्यमान आहे. इथे तर त्या चिरंतन मातेचा दीप्तिमय लीलाविलास सर्वांना प्रत्यक्ष पाहायला मिळत होता. मातृभावनेची साधना संपवल्यानंतर श्री रामकृष्णदेव स्त्रियः समस्तः सकला जगत्सु तव देवी भेदाः, सगळ्या स्त्रिया जगन्मातेचीच रूपं आहेत या अनुभूतीवर आरूढ झालेले होते. आणि शारदा देवींच्या शब्दातही आपल्याला त्या सनातन मातेचा सहज वत्सल स्वरच ऐकायला मिळतो. मग त्या आहेत तरी कोण? श्री रामकृष्णांशी विवाहित झालेल्या शारदा देवी की श्री रामकृष्णांकडून पूजिला गेलेल्या जगदीश्वरी साक्षात जगन्माता? जगदात्री पूजनाचा दिवस जवळ येऊन ठेपला. दुर्गापूजा झाल्यापासूनच माताजी जगदात्री पूजनाची वाट पाहत होत्या. त्यांनी आपल्या हाताने सगळी व्यवस्था केली होती, अगदी इतकी की दिव्याच्या वातीसुद्धा त्यांनीच केल्या होत्या. माताजींच्या नव्या घरातील पूजा मंडपात जगदात्रीचं पूजन झालं. माताजी सकाळपासून गळ्यात पदर अडकवून विनीत भावाने देवीला विनवत होत्या, आई सगळी पूजा निर्विघ्नपणे पार पडू दे. पुष्कळ संन्यासी आणि भक्त बालक पूजेनिमित्त एकत्र आले होते. पूजा संपल्यावर अधिकांश बालकांनी माताजींच्या चरणी सुविकसित कमलांच्या अंजली वाहिल्या. भावस्थ होऊन माताजींनी सगळ्यांची पूजा ग्रहण केली. अनेक बालकांच्या अनहोटीला स्पर्श करून त्यांनी त्यांच्या मस्तकाचं प्रेमाने चुंबर घेतलं. डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. नंतर एका सेवकाला त्या म्हणाल्या, आणखी फुलं घेऊन या आणि राखाल, तारक, शरद, खोका, योगेन, गोपाल यांची नावं घेऊन फुलं व्हा. माझ्या अज्ञात सगळ्या बालकांतर्फे मला पुष्पांजली अर्पण करा. सेवक पुष्पांजली वाहू लागले. पुण्यमयी माताजी हात जोडून श्री रामकृष्ण देवांकडे पाहत बसल्या होत्या, स्थिर आणि शांत. अशा स्थितीत बराच वेळ गेला. मग त्या म्हणाल्या, इहकाली आणि परकाली सगळ्यांचं मंगल हो. जगदात्री पूजेच्या पहिल्या दिवशी एक अलौकिक घटना घडली होती. ती पाहून सर्वजण अगदी चकित झाले होते. माताजींच्या प्रसन्नकुमार नामक भावाची विमला नावाची सर्वात धाकटी मुलगी होती. तिच्या पायात कसलं तरी विष भिनलं आणि तो चांगलाच सुजला. तिला अगदी फणफणून ताप भरला. हळूहळू ती बेशुद्ध झाली. विमलेची शेवटची घडी येऊन ठेपली. अशा वेळी बांकुडा इथल्या आश्रमातील डॉक्टर महाराजांनी विमलेला औषध दिलं आणि माताजींना येऊन सांगितलं, केवळ तुमच्या म्हणण्यासाठी औषध दिलं, अन्यथा आता काही आशा नाही. नाडी बंद पडली आहे. औषधही पोटात गेलं नाही, तसंच्या तसं बाहेर पडलं. ते ऐकून आपल्या नव्या घरातून उठून माताजी प्रसन्नकुमारांच्या घरी गेल्या. त्यांच्या पत्नीचं नाव सुवासिनी होतं. रडत रडत येऊन तिने माताजींचे पाय धरले. त्यांच्या चरणाची धूळ पाण्यात घालून तिने ते पाणी विमलेच्या तोंडात टाकलं. माताजीने विमलेच्या सगळ्या अंगावरून हात फिरवला. मग जगदात्रीच्या मूर्तीसमोर येऊन हात जोडून
अश्रुपूर्ण नयनांनी त्यांनी प्रार्थना केली, आई, उद्या तुझी पूजा होणार आणि त्यावेळी माझ्या मोठ्या भावजाईला तू काय हंबरडा फोडून रडायला लावणार. त्याच रात्री विमला शुद्धीवर आली. जगदात्री पूजेनंतर माताजींची प्रकृती बिघडू लागली. वारंवार ताप यायचा, उतरायचा, असं चाललं होतं. अंगात ताप नसला की त्या अगदी नेहमीच्या उत्साहाने उठत आणि आपल्या नातेवाईकांची आणि भक्तांची सेवा करू लागत. परंतु पौष महिन्यात त्यांची प्रकृती फारच बिघडली. त्यांनी अंथरूणच धरलं. तापामुळे माताजींच्या जीवाची अगदी काहिली होत होती. त्यांच्या सेवेसाठी एका सेवकाची नियुक्ती झाली होती. एक दिवस माताजी त्या सेवकाला म्हणाल्या, बेटा, इतके दिवस झाले हाका मारते आहे, पण कोणाला ऐकू आलं नाही. किती रडले मी, तरीही कोणी आलं नाही. शेवटी आज जगदात्री देवी आली होती, पण देवीचा चेहरा अगदी हुबेहूब आईसारखा, म्हणजे माताजींची आई श्यामासुंदरी यांच्यासारखा दिसत होता. आता माझी प्रकृती सुधारेल. इकडे माताजींच्या आजारपणाची बातमी कळताच कलकत्त्याहून डॉक्टरांना आणि सेविकांना बरोबर घेऊन स्वामी शारदानंद जयरामवाटीला आले. त्यांना पाहताच माताजी म्हणाल्या, मी कांजीलालचे औषध घेईन. डॉक्टर कांजीलाल यांच्या औषधाने माताजींची प्रकृती सुधारली. स्वामी शारदानंदांनी माताजींना कलकत्त्याला नेण्याची इच्छा दर्शवली, पण माताजी कबूल झाल्या नाहीत. शेवटी निरुपाय होऊन एका सेविकेला माताजींजवळ ठेवून स्वामी शारदानंद कलकत्त्याला परत गेले. माताजी कलकत्त्याला गेल्या नाहीत. तेव्हा कोआलपाडा इथल्या साधू मंडळींनी हवा पाणी बदलण्याच्या दृष्टीने आपल्या इथे येण्याची त्यांना विनंती केली. त्यांचं प्रेम पाहून माताजी फाल्गुन महिन्याच्या शेवटी कोआलपाड्याला आल्या आणि तिथे 2 महिन्याहून अधिक काळ राहिल्या. तिथल्या साधूच्या सेवा शुश्रूषेने आणि हवा पाणी बदलण्याने प्रथम माताजींची प्रकृती चांगलीच सुधारली. कोआलपाडा इथे असताना एकदा माताजींना भावसमाधी लागली. ठाकूर हा शब्द त्यांनी उच्चारला आणि त्यांचं बाह्यज्ञान लुप्त झालं. बऱ्याच वेळानंतर त्यांचं मन पुन्हा साधारण भूमीवर आलं. या भावसमाधी संबंधी पुढे एकदा माताजी म्हणाल्या होत्या, एक दिवस दुपारी मी पडवीत बसले होते. नलिनी वगैरे थोड्याशा दूर बसल्या होत्या आणि शिवण टिपण करत होत्या. कडक ऊन पडलं होतं. मी असं पाहिलं की समोरच्या दारातून ठाकूर त्या थंडगार पडवीत आले, बसले आणि लगेच आडवे झाले. ते पाहताच मी लागलीच आपला पदर अंथरू लागले. तो अंतरताच मला कोण जाणे काय झालं. कोआलपाड्याच्या मुक्कामातील शेवटच्या दिवसातील गोष्ट. वैशाखाचा महिना होता. दुपारची वेळ होती. ऊन चांगलंच रणरणत होतं. कडक वारं अंग भाजून काढीत होतं. उष्णता अगदी असह्य होत होती. सेवकांशी बोलता बोलता माताजी सहज म्हणाल्या, आहा, थोडा पाऊस पडून धरणी जरा थंड झाली तर किती बरं होईल. थोडा वेळ होतो न होतो तोच न जाणे कसं चहू दिशांनी आकाशात ढग जमले आणि गडगडाट करू लागले. सोसाट्याचं वारं वाहू लागलं. मोठं वादळ होऊन गारा पडू लागल्या. माताजींना एखाद्या लहान मुलीसारखा आनंद झाला. त्यांनी गारा वेचून खाल्ल्या. ती थंडी त्यांना बाधली आणि ताप आला. काहीही केला ताप उतरेना. उलट तापमान हळूहळू वाढत चाललं. हातापायांची असह्य आग होऊ लागली. शेवटी कलकत्त्याच्या स्वामी शारदानंदाकडे तार पाठवण्यात आली. ते लगेच डॉक्टर वगैरे घेऊन कोआलपाड्याला आले. दिनांक 17 एप्रिल इसवी सन 1918ची ही गोष्ट आहे. आल्याबरोबर शरद महाराज माताजींना म्हणाले, आई, पहा, आम्ही आलो आहोत. आता लवकर बऱ्या व्हा. माताजी म्हणाले, होय बेटा, कांजीलालने मला थोडं औषध दिलं की मी बरी होईन. त्यांचं ते बोलणं ऐकून शरद महाराजांना फार आनंद झाला. जणू इच्छा रोगमुक्तीचाच प्रकार. आणि झालंही तसंच. पूर्वीप्रमाणे ह्यावेळी देखील डॉक्टर कांजीलाल यांच्या औषधांनी माताजींची प्रकृती सुधारली. माताजी जेव्हा तापाने अगदी बेजार झाल्या होत्या तेव्हा काहीच पर्वा न करता राधू आपल्या सासरी निघून गेली होती. ह्या घटनेसंबंधी माताजी पुढे एकदा म्हणाल्या होत्या, राधूने जेव्हा माझी ममता ठेवली नाही तेव्हा मला असं वाटलं की यापुढे काही आपलं शरीर राहत नाही. पण अजून ठाकूरांचं कार्य शिल्लक आहे. वास्तविक पाहता श्री रामकृष्णांच्या कार्यासाठीच मायेचा आधार घेऊन माताजी स्थूल देहाने वावरत होत्या. त्यांचं नित्यमुक्त असंसारी मन तर एखाद्या पिंजऱ्यात अडकलेल्या पक्ष्यासारखं आसीमाच्या घरट्याकडे एकसारखं ओढ घेत होतं. त्या म्हणत, मोठ्या नेटाने मनाला ओढून ठेवते. म्हणते, ठाकूर, राधूवर माझी थोडीशी माया राहू द्या. आहा, श्री रामकृष्ण देवांच्या आदेशानुसार अंगीकारलेल्या जीवोद्धाराच्या कार्यासाठी माताजींनी कोणतेही कष्ट झेलायचे बाकी ठेवले नाहीत. क्षमा स्वरूपाई, तपस्विनी आई, सगळं काही सहन करणाऱ्या धरित्री मातेप्रमाणे सगळी दुःख त्या आनंदी मुद्रेनं सहन करत राहिल्या. त्यांनी स्वतः सगळी दुःख सहन तर केलीच, पण त्याचबरोबर
त्यांनी कित्येक पापी तापी अकिंचन अभागी लोकांच्या डोक्यावर आपलं कुरपाछत्रही धरलं. कंठाला कोरड पडून आभाळाकडे पाहून चोची वाचणाऱ्या चातकांप्रमाणे सगळ्यात लहानलेल्या स्त्री पुरुषांना त्यांनी अमृत जल पाजलं. त्यांचे प्राण शांत झाले, हृदय शुद्ध झाली. एकदा माताजी कलकत्त्याहून जयराम वाटीला येत होत्या. विष्णुपूरहून त्या बैलगाडीत बसल्या. राधूचं डोकं केव्हा भडकेल याचा नेम नसे. कोल्हापूरजवळ गाडी आली तेव्हा राधूनी माताजींना पायांनी ढकललं आणि ती म्हणाली, तू दूर हो, गाडीतून उतरून जा. माताजी अगदी होईल तितकं स्वतःला आवरून सावरून मागे सरकल्या आणि म्हणाल्या, मी जर निघून गेले तर मग तुझ्यासाठी कोण एवढी तपश्चर्या करणार आहे खरंच. त्या दिव्य असीम अप्रमेय जननीने नरदेह धारण करून इतके कष्ट झेलायचे म्हणजे तपश्चर्या नाही तर काय आहे. राधूने आणखी एकदा माताजींच्या शरीराला पाय लावले होते. ते पाहून माताजी फार भयाकुल झाल्या. काळजीच्या स्वरात त्या म्हणाल्या, काय केलंस तू हे राधी? आणि असं म्हणून त्यांनी आपल्या पायाची धूल राधीच्या मस्तकी लावली. आणि अशा उद्धटपणाने वागणारी राधू काय एकटीच होती म्हणता? माताजींचे सगळे सगळे सोयरे म्हणजे जसे योगक्षेमेचेच गण होते. जयराम वाटी इथे असताना आपल्या नातेवाईकांच्या आतताईपणाला कंटाळून माताजी एकदा म्हणाल्या होत्या, पहा बरं, मला जास्त त्रास देऊ नका. या शरीरात वसत असलेल्या महाशक्तीने जर आपली फणावर काढली तर मग ब्रह्मा विष्णू महेश कोणामध्येही तुम्हाला वाचवण्याचं सामर्थ्य नाही, एवढं तुम्ही समजून असा. परंतु माताजींनी कधीही कोणाचा राग धरला नाही. माताजी ज्यांच्यावर रागवल्या असत्या तो काय कधी वाचला असता? तो जळून भस्म झाला असता. या काळातील घटना पाहता माताजींचं मन हळूहळू राधूपासून दूर चाललं होतं असं वाटतं. पुढे ते आपल्याला दिसेलच. माताजींच्या अंगात हळूहळू शक्ती येत चाललेली पाहून सगळेच आनंदित झाले. एक दिवस त्यांचा कल पाहून शरद महाराज माताजींना म्हणाले, आई, या खेपेला काही मी तुम्हाला इथे सोडून जाणार नाही. आम्ही आमच्याबरोबर तुम्हालाही कलकत्त्याला घेऊन जाऊ. माताजीने काही एक विरोध न दर्शवता त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. मग त्या एवढंच म्हणाल्या, पण बेटा, मला एकदा जयराम वाटीला जाऊन यायला हवं. त्याप्रमाणे 29 एप्रिल इसवी सन 1918 रोजी शरद महाराज आदी मंडळींसमवेत माताजी जयराम वाटीला आल्या. माताजी आल्याचं कळताच गावातील सगळ्या स्त्रिया त्यांच्या समाचाराला आल्या. त्यांची स्थिती पाहून त्या स्त्रियांना फार वाईट वाटलं. त्यावर माताजी म्हणाल्या, होय, यावेळी आजारपणात फार त्रास झाला. शरद आला, कांजीलाल वगैरे सगळेजण आले आणि आई सिंहवाहिनीची कृपा झाली म्हणूनच मी या खेपेला वाचले. शरद कलकत्त्यात घेऊन जायचं म्हणतो. तुम्ही सगळ्या संमती देत असाल तर जाते आणि जरा तब्येत सुधारून येते. सगळ्यांनी आनंदाने संमती दिली. 6-8 दिवस जयराम वाटीला थांबून मग कलकत्त्याला जावं असं ठरलं. पूर्वी राधू देखील माताजींबरोबर जात असे, पण यावेळी ती सासरी निघून गेली होती. माताजींनी तिच्याकडे निरोप पाठवला. मी या खेपेला तुमच्याबरोबर येणार नाही असं तिने उत्तर पाठवलं. तथापि आपलं कर्तव्य आपण करावं अशा बुद्धीने माताजींनी तिला भेटायला बोलवलं. राधू आली. ती पालखीतून उतरताच माताजी अगदी पूर्वीच्याच उमाळ्याने पुढे आल्या आणि ये बेटी राधू असं म्हणून त्याने तिला जवळ ओढलं आणि छातीशी धरलं. मग कलकत्त्याला जाताना तितक्याच अलिप्तपणाने त्यांनी राधूला सासरी पाठवून दिलं. निघतेवेळी राधूने रडत रडत माताजींचे पाय धरले आणि त्यांना प्रणाम केला. इतरांना जसा आशीर्वाद दिला तसा माताजींनी तिलाही दिला. जणू कोणीतरी आलं आणि गेलं एवढंच, अशी अलिप्त वृत्ती माताजींनी ठेवली होती. माताजींची विरक्त वृत्ती पाहून सेवक अगदी चकित झाले. माताजींनी कलकत्त्याला जाण्याची सगळी तयारी केली. घरून निघतेवेळी त्यांच्या काकू त्यांना म्हणाल्या, शारदा, ये बरं लवकर. माताजी अंतःकरणापासून म्हणाल्या, होय तर, निश्चितच येईन. मग घरातील भूमीला स्पर्श करून वारंवार प्रणाम करत त्या म्हणू लागल्या, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि घरी असी. स्वामी शारदानंदांबरोबर माताजी 7 मे इसवी सन 1918 रोजी कलकत्त्याला आल्या. प्रकरण 15. जिकडे तिकडे श्याम दिसे. राधिकेला सर्वत्र श्रीकृष्णच दिसत होता. एका गोपीने तिला विचारलं, सखे, तू डोळ्यात कृष्णांजन घातलं आहेस ना, म्हणूनच तुला सगळं कृष्णमय दिसत आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म ही ब्रह्मज्ञानातील सर्वश्रेष्ठ स्थिती होय. श्री शारदा देवींच्या जीवनात आम्हाला हेच आढळतं. सर्व भूतांच्या ठाई त्या श्री रामकृष्णांनाच पाहत असत. सगळ्या चराचर विश्वात त्यांना तेच चैतन्यघन रामकृष्ण रूप दिसत असे. एके दिवशी जमिनीवर एक मोठा मुंगळा चालला होता. राधू त्याला मारू लागली. माताजी लगेच पुढे झाल्या आणि त्यांनी तिला अडवलं. खबरदार, त्याला मारू नकोस. माताजी नंतर त्याबद्दल म्हणाल्या होत्या,
मी पाहिला तो मुंगळा नव्हता, ते ठाकूरच चालले होते, अगदी ठाकूरच, त्याच साकार स्वरूपात. तेच हातपाय, तोच चेहरा, तेच डोळे, अगदी सगळं तेच. त्यावेळी त्या अगदी विव्हल झाल्या. त्यांच्या मनात विचार आला, आहा, सर्व प्राण्यांच्या ठाई तेच विराजमान आहेत आणि त्यांनीच सगळ्यांना सांभाळण्याचा भार मजवर सोपवला आहे. सगळ्यांची काळजी वाहणं म्हणजे त्यांचीच सेवा होय. हे दर्शन माताजींना जयराम वाटीत घडलं होतं. त्यावेळेपासून जीवसेवा आणि जीवोद्धार याकडे त्या विशेषच लक्ष देऊ लागल्या. त्यांच्या सगळ्या कार्यावर जणू त्याच एका भावनेची छाप असे. सर्व जीवांच्या रूपात व्यक्त झालेल्या श्री रामकृष्णांच्या सेवेत त्या अगदी मग्न झाल्या. जिथे कुठे पीडा पाहात तिथे त्या धावत जात आणि शांतीचा लेप लावत, रोग्याला रोगमुक्त करत, भयभीताला भीतीमुक्त करत, जळल्या होरपळल्या हृदयावर त्या अमृतजलाचं सिंचन करत, तहानेने कोरड्या झालेल्या मुखात त्या अमृतरस होतात. मलेरियाचा ताप येऊन येऊन माताजींचं शरीर अगदी जीर्ण शीर्ण झालं होतं. त्या इतक्या अशक्त झाल्या होत्या की भक्तांना दर्शन देणंसुद्धा बंद होतं. अशावेळी मुंबईहून एक पारशी तरुण माताजींच्या दर्शनासाठी आला, पण दर्शन तर बंद होतं. तथापि विशेष कारणास्तव स्वामी शारदानंदांनी त्याच्या दर्शनाची व्यवस्था केली. त्या तरुणाने माताजींना प्रणाम करून प्रार्थना केली, माईजी, असा एखादा मूलमंत्र द्या की त्याजोगे खुदाची ओळख पटेल. त्याची प्रार्थना ऐकून माताजींना दया आली. सेवकाला त्याने विचारलं, देऊ का याला? देतेच. सेवक चकित होऊन म्हणाला, काय हे? इतक्यात तुम्ही केवढ्या आजारपणातून उठल्या, दर्शन देणंसुद्धा बंद आहे आणि तुम्ही मंत्र देऊ म्हणता? शरद महाराजांना कळलं तर ते काय म्हणतील? आता नको, पुढे पाहिलं जाईल. माताजी थोड्याशा खिन्न होऊन म्हणाल्या, असं कर, तू शरदला विचारून ये. सेवक लगेच शरद महाराजांना विचारायला गेला. सगळं ऐकून घेतल्यावर ते म्हणाले, ह्यात मी काय सांगू? आपल्याला एक पारशी मुलगाही असावा असं जर आईला वाटत असेल तर देऊ दे, आता नको म्हणून काय होणार? सेवक परत येऊन पाहतो तो माताजींनी स्वतःच दीक्षेची तयारी सुरू केली होती. 2 आसनं अंथरून गंगाजल घेऊन त्या सिद्ध झाल्या होत्या. दीक्षा देणं झाल्यावर माताजी सेवकाला म्हणाल्या, फार चांगला आहे तो मुलगा. मी जे जे त्याला सांगितलं ते सगळं त्यांनी नीट समजून घेतलं. माताजींकडे दूरदूरहून अनेक स्त्री पुरुष अगदी ओढल्यासारखे येत असत. कोणत्या तरी अज्ञात आकर्षणाने व्याकुळ होऊन धावत येत असत. माताजी म्हणत, या सगळ्यांना ठाकूरच पाठवत आहेत. युगावताराच्या आगमनाबरोबरच मुक्ती युगाला आहे. लक्षावधी लोकांना कैवल्यमुक्ती प्राप्त होणार आहे. जणू हीच भावना पुन्हा बिंबवण्यासाठी माताजी एकदा म्हणाल्या होत्या, पाहता आहात ना, या खेपेला तारक ब्रह्म नामाची नुसती लूट आहे. ज्याला खरी तळमळ असेल त्याला शेवटी इथेच म्हणजे ठाकूरांच्या आश्रयाला यावं लागेल. थोडंही सार ज्याच्यात आहे त्याला कृपा लाभेलच. इसवी सन 1906 मधली गोष्ट. माताजी त्यावेळी जयराम वाटीला होत्या. एक ब्रह्मचारी शिष्य त्यांच्या दर्शनाला आले. एक दिवस माताजी त्यांना म्हणाल्या, दक्षिणेश्वरी ठाकूर प्रायः समाधीतच असत. एके दिवशी दीर्घ काळानंतर समाधी उतरल्यावर ते म्हणाले, ऐकलत का, मी आज परदेशी गेलो होतो. तिथले सगळे लोक गोरे होते. आहा, काय भक्ती होती त्यांच्या ठिकाणी. ओली बुल आदी मंडळी भक्त होणार आहेत हे मला तेव्हा कुठलं कळायला. श्रीमती ओली बुल या स्वामी विवेकानंदांच्या पाश्चिमात्य शिष्या होत्या. ते गोरे गोरे लोक कुठले असतील ते मला काहीच उमगेना. श्री रामकृष्णांनी सांगितलेलं ते दर्शन माताजी विसरल्या नव्हत्या. ठाकूरच नाना देशातून भक्तांना आकर्षित करत आहेत आणि मुक्ती देण्यासाठी आपल्याकडे घेऊन येत आहेत हे त्यांना ठाऊक होतं. एके दिवशीची गोष्ट. दुपारी 4चा सुमार होता. श्री रामकृष्ण देवांना दुपारचा नैवेद्य दाखवून झाला होता. अशावेळी एका सेवकाने माताजींना येऊन सांगितलं, कोणी मेमसाहेब तुमच्या दर्शनासाठी आले आहेत, खाली बसले आहेत. माताजींची नुसती अनुमती घेऊन सेवक त्या बाईला वर घेऊन आला. बाईने प्रणाम करतात, या असे म्हणून माताजींनी त्यांचा हात धरला. जणू त्या हस्तांदोलनच करत होत्या. मग त्यांनी बाईच्या मुखाला स्पर्श करून चुंबन घेतलं. बाईंना बंगाली येत होतं. त्या म्हणाल्या, मी आल्याने आपल्याला त्रास तर झाला नाही ना? मी फार संकटात आहे. माझी एक मुलगी आहे, फार फार चांगली मुलगी आहे ती, पण अतिशय आजारी झाली आहे. तेवढ्यासाठी मी तुमच्याजवळ करुणेची भिक्षा मागायला आले आहे. मजवर दया करा, माझी मुलगी बरी करा. ती इतकी चांगली मुलगी आहे की काय सांगू. चांगली म्हणून मी मुद्दाम एवढ्यासाठी म्हणते की आमच्याकडच्या स्त्रिया सामान्यतः चांगल्या नसतात. त्या प्रायः मोठ्या कुटील आणि दुष्ट प्रवृत्तीच्या असतात. मी तुम्हाला अगदी खरं सांगते, पण ही मुलगी तशी नाही. तुम्ही तिच्यावर दया करा. माताजींनी तिला अगदी आश्वासन देऊन म्हटलं,
मी तुमच्या मुलीसाठी प्रार्थना करीन, ती बरी होईल. दुःखाने विव्हल झालेल्या त्या गौर स्त्रीच्या भावना अगदी उचंबळून आल्या. ती म्हणाली, तर मग मला कसलीच काळजी उरली नाही. तुम्ही जर म्हणता की ती बरी होईल तर मग निश्चितच ती बरी होईल. अगदी निश्चित निश्चित निश्चित. माताजींचं चित्त द्रवलं. ठाकूरांच्या प्रसादातील फूल आणि बिल्वपत्र घेऊन त्या काही क्षण डोळे मिटून स्तब्ध बसल्या. मग ठाकूरांकडे टक लावून पाहत बसल्या. मग ते बिल्वपत्र त्या बाईच्या हातात देऊन त्या म्हणाल्या, हे आपल्या मुलीच्या मस्तकावरून फिरवा. बाईने हात जोडून त्या प्रसादाचं निर्माल्य घेतलं आणि प्रणाम करून त्या माताजींना म्हणाल्या, त्यानंतर ह्याचं काय करू? एक भक्त स्त्री म्हणाली, त्याचं आणखी काय करणार? ते वाळलं की गंगेत सोडून द्या. बाई श्रद्धापूर्वक म्हणाल्या, नाही नाही, ही देवाची वस्तू काय मी फेकून देईन? चांगल्या नव्या वस्त्राची एक पिशवी शिवून तीत मी हे बिल्वपत्र ठेवीन आणि ती थैली माझ्या मुलीच्या डोक्यावरून आणि शरीरावरून रोज फिरवत जाईन. ते ऐकून माताजी प्रसन्न होऊन म्हणाल्या, होय, तसंच करा. निरोप घेतेवेळी बाईंच्या डोळ्यातून टपटप अश्रू गळू लागले. त्या म्हणाल्या, मी तुमचा बराच वेळ घेतला, मला क्षमा करा. प्रसन्न मुद्रेने माताजी म्हणाल्या, छे छे, मला तुमच्याशी गोष्टी करण्यात फार आनंद वाटला. एखाद्या मंगळवारी या तुम्ही. त्या बाई मग मंगळवारी आल्या. माताजींची त्यांच्यावर विशेष कृपा होती. माताजींनी त्यांना दीक्षा देखील दिली. माताजींचं त्यांच्यावर फार प्रेम होतं. माताजींच्या आशीर्वादाने त्यांच्या मुलीची प्रकृती सुधारली होती. स्त्रीभक्त वज्रेश्वरी देवी पुष्कळ दिवसापासून फेफऱ्याने म्हणजे हिस्टेरियाने फार आजारी होत्या. अनेक प्रकारची औषधं केली. देवी देवतांना शांत करण्यासाठी पुष्कळ काही केलं, पण कशानेही काही फायदा झाला नाही. शेवटी त्यांना जीवनाविषयी अगदी तिटकारा वाटू लागला. अतिशय हताश होऊन त्या एकदा जयरामवाटीला आल्या आणि त्यांनी माताजींजवळ दीक्षेची भिक्षा मागितली. फेफरं जावं म्हणून त्यांनी एका हाताला चांदीचा गंडा बांधला होता. ते पाहून वेड्या मामीने हा गंडा कशाला बांधला म्हणून विचारलं. माताजींना ते कळताच त्या वेडीला जरा रागावून माताजी म्हणाल्या, लोकांच्या या सगळ्या चौकशा कशाला कराव्यात? केला असेल काही इलाज. मग त्यांनी त्या भक्त स्त्रीकडे करुणापूर्ण नेत्रांनी पाहून म्हटलं, बेटी, आता तुला गंडा बांधायची काही एक आवश्यकता नाही. तुझं दुखणं तसंच बरं होईल. त्याच दिवसापासून वज्रेश्वरी देवीचं फेफरं नाहीसं झालं. माताजींच्या कृपेने भवरोगापासून तर मुक्तता प्राप्त झालीच, पण शारीरिक रोगापासून सुटका मिळाली. 30 जुलै इसवी सन 1918 रोजी स्वामी प्रेमानंदांनी इहलोक यात्रा संपवली. ती वार्ता ऐकताच जन्मदात्या आईसारखं माताजी अगदी स्पुंदून रडू लागल्या. किती हृदयविदारक आक्रोश होता तो. रात्री एक भक्तस्त्री माताजींच्या दर्शनाला आली. ती प्रणाम करून उभी राहताच माताजी म्हणाल्या, आलीस बेटी, बैस. आज माझा बाबूराम म्हणजे स्वामी प्रेमानंद आम्हाला सोडून निघून गेला गं. सकाळपासून अश्रूंना काही खळ नाही. इतकं बोलून त्या रडू लागल्या. बाबूराम मला अगदी प्राणप्रिय होता. मठातील शक्ती, युक्ती, भक्ती सगळे दिव्यगुण बाबूरामच्या रूपाने गंगा तीराला प्रकाशित करत विचारत होते. थोड्या वेळाने मधल्या खोलीत दक्षिणेकडील भिंतीवर असलेल्या श्री रामकृष्णांच्या भव्य फोटोसमोर त्या नतमस्तक होऊन उभ्या राहिल्या आणि करुण स्वरात म्हणाल्या, ठाकूर, नेलत त्याला? काय मर्मभेदी क्रंदन होतं ते. ते ऐकता ऐकता तेथील सगळ्यांच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले. आपत्य वियोगाची मर्मवेदना अनेक प्रकारे प्रकट होऊ लागली. दुसऱ्या दिवशी देखील तेच. बाबूराम महाराजांच्या आठवणी काढायच्या आणि रडायचं. एका भक्त स्त्रीला त्या म्हणाल्या, बेटी, अगं बाबूरामची काय अवस्था झाली होती म्हणतेस? नुसता हाडाचा सापळा राहिला होता. त्याचवेळी चंद्रबाबू आले आणि त्यांनी बाबूराम महाराजांच्या अंत्येष्टी क्रियेची सगळी हकीकत सांगितली. ती क्रिया म्हणजे एक महान सात्विक अनुष्ठानच होतं. बेलूर मठाच्या प्रांगणात पुण्यसलीला गंगेच्या तीरावर भक्तांनी आणलेल्या चंदन, तूप, धूप, गुगुळ आदी विपुल सामग्रीने होमाग्नी प्रज्वलित करण्यात आला. स्वामी प्रेमानंदांच्या भगवत विलासी पवित्र शरीराला गंगास्नान घालण्यात आलं. त्यांना नवी भगवी वस्त्र लेवण्यात आली. पुष्पमाला आदींनी सुशोभित करून त्यांचं शरीर अग्निदेवांच्या स्वाधीन करण्यात आलं. साधू भक्तांच्या तोंडून हरिओम, राम राम असे उद्गार निघत होते. कोणी वेदमंत्राचे उच्चारण करत होतं तर कोणी भगवत गुणगान करत होतं. स्वामी प्रेमानंदांच्या अंत्येष्टी क्रियेसाठी भक्तमंडळींनी 400-500 रुपयांची चंदनाची लाकडं दिली होती. ते ऐकून माताजी म्हणाल्या, धन्य आहे त्यांनी आपल्या धनाचं सार्थक केलं. ठाकूरांच्या भक्तासाठी त्यांनी ते दिलं. ईश्वराने त्यांना विपुल दिलं आहे, आणखीही देईल. थोड्या वेळानंतर माताजी पुन्हा बोलू लागल्या, असं पहा बेटी, कोणी किती का मोठा सत्पुरुष असे ना, देह धारण केला म्हणजे देहाचे सगळे भोग त्याला भोगावेच लागतात.
फरक एवढाच असतो की सर्वसाधारण लोक रडत रडत जातात आणि हे लोक हसत हसत जातात, जणू मृत्यू म्हणजे एखादा खेळच. माताजी आपल्या संन्यासी बालकांना त्यांच्या पूर्वाश्रमीच्या नावानेच संबोधित. उदाहरणार्थ नरेन, राखाल, योगीन, बाबूराम, तारक, शरद इत्यादी. श्री रामकृष्ण देवांनी आणि माताजींनी मिळूनच त्यांना सर्व संघ परित्यागी संन्यासी बनवलं होतं. श्री रामकृष्णांच्या अवतार समाप्तीनंतर स्वतः माताजींनी आपल्या अनेक बालकांना संन्यास धर्माची दीक्षा दिली होती, पण त्या कोणालाही त्यांच्या संन्यासी नावाने संबोधित नसत. एका संन्याशाने यावर बराच विचार केला, पण त्याचं कारण काही त्याच्या लक्षात आलं नाही. शेवटी त्याने एके दिवशी माताजींनाच विचारलं, तुम्ही मठातील संन्याशांना त्यांच्या संन्यासी नावाने का नाही संबोधत? तो प्रश्न ऐकून माताजींचं मुखमंडल करुणा व्यक्त झालं. थोडा वेळ स्तब्ध राहून त्यांनी उत्तर दिलं, मी आई आहे ना, त्यामुळे संन्यासी नाव घेऊन हाक मारायचं म्हणजे माझ्या छातीत धडकीच भरते. त्या थोडक्या शब्दांच्याद्वारे माताजींच्या ठायी असलेल्या दैवी आणि मानवी भावनांचा अपूर्व संगम पाहायला मिळतो. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.